डोकेदुखी, अपेक्षित कार्यात यश न मिळणं, परीक्षेतील अपयश, अपेक्षाभंग, ताणतणाव आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले आहेत. अहो, साध्या डोळ्याच्या चष्मा लागण्यापासून ते मेंदूतल्या गाठीपर्यंत अनेक कारणांनी डोकेदुखी होऊ शकते. झोप, विश्रांती, वेदनाशामक औषधं यांनी जर ती कमी होत नसेल ना, तर ही डोकेदुखी मात्र अतिशय गंभीरतेनं घ्यायला हवी. विशेषतः वाढतच जाणारी डोकेदुखी ही कवटीच्या सीमित जागेत वाढणाऱ्या गाठीचे अर्थात ब्रेन ट्यूमरचे प्राथमिक चिन्ह असू शकते. नुकतीच सुरू झालेली डोकेदुखी काही तासातच जर वाढली तर मात्र ती अधिकच गंभीरतेनं घ्यावयास हवी. डोकेदुखीबरोबरच मळमळ न होणारी उलटी, दृष्टीदोष, डबल दिसणं, धूसर दिसणं हे मेंदूच्या आवरणातील द्रवाचे प्रेशर वाढल्याचे चिन्ह असते. मानदुखी, ताप, उलटी, फिट्स येणे, शुद्ध हरपणे ही बाब मेनिंजायटिस, एन्केफलायटिस अशा मेंदूच्या गंभीर आजारांची लक्षणं असतात. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ही लक्षणं निश्चितच काळजी करण्यासारखी असतात. एखादी डोकेदुखी 2 तासांपेक्षा अधिक काळ टिकून राहत असेल आणि ती सतत होत असेल तर डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा, त्याच्यासाठी कंटाळा करू नये. डोकेदुखीबरोबरच जर दृष्टीदोष निर्माण होत असेल, विशेषतः धूसर दिसणं, डबल दिसणं, आकृती दिसणं, डोळ्यांसमोर गोल काजवे चमकणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मेंदूतील सेरेब्रोस्पायनल फ्लुइड ह्या मेंदूभोवतीच्या आवरणातील द्रावाचा दाब वाढल्याने होणारी विकृती असू शकते. ह्यालाच आपण मेनिंजायटिस असं सुद्धा म्हणतो. फंडोस्कोपी या डोळ्याच्या एका तपासणीनं हे निदान निश्चित होऊ शकतं. अर्धशिशी किंवा मायग्रेनची डोकेदुखी अशीच विलक्षण त्रासदायक आहे. अधूनमधून येणाऱ्या ह्या डोकेदुखीमध्ये डोळ्यांसमोर गोल चांदण्या चमकतात, कानामध्ये सतत कुई असा आवाज येतो, डोकं बधीर किंवा जड झाल्यासारखं वाटतं. बऱ्याचदा ह्या सगळ्याचं रूपांतर मळमळ आणि उलटी होण्यात होतं. ह्या रुग्णांना ना प्रकाशाचा त्रास होतो, त्यांना सतत अंधारात बसून राहावंसं वाटतं, काही सुचत नाही आणि काही सांगता पण येत नाही. पण आता खूप नवनवीन औषधं याच्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. अर्धशिशी ही दीर्घकालीन व्याधी असून आता ती बऱ्यापैकी आटोक्यात येऊ लागली. नाकातनं पाणी येणं, शिंका येणं, नाक चोंदणं, डोकं दुखणं, विशेषतः सकाळच्या वेळी डोकं दुखणं ही क्रॉनिक सायनोसायटिसची लक्षणं आहेत. नाकाच्या दोन्ही बाजू असलेल्या सायनसेसच्या हवेच्या पोकळ्यांमध्ये दाब वाढल्यास हा त्रास होतो. गरम पाण्याचे वाफारे, नेझल डिकंजेस्टंट्स आणि वेदनाशामक औषधांनी ही डोकेदुखी तात्पुरती कमी होऊ शकते. कधीकधी मात्र शस्त्रक्रियासुद्धा करायची गरज भासू शकते. ग्लॉकोमा या नेत्र विकृतीत डोकेदुखी आणि दीर्घकालीन दृष्टीदोष होतो. नेत्रतज्ञ डॉक्टरांचा सल्ला ही याच्यासाठी आवश्यक गोष्ट असते. डोकेदुखी ही आयुष्यभराची डोकेदुखी होऊ नये म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. अचानक सुरू झालेली, नेहमीच्या वेदनाशामक औषधांना प्रतिसाद न देणारी आणि दृष्टीदोष, उलट्या, फिट्स अशा लक्षणांसह असलेली डोकेदुखी नेहमीच गंभीर आजाराचे लक्षण असते, हे लक्षात ठेवा. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.